नमस्कार. नित्यभक्ती या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अभ्यासात प्रगती करण्यासाठी आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक युवती आणि नोकरी करणारे अनेक जण मानसिक ताणतणाव, एकाग्रतेचा अभाव आणि अपयशाची भीती अनुभवत असतात. अभ्यास करूनही अपेक्षित गुण मिळत नाहीत. मुलाखतीत आत्मविश्वास कमी पडतो आणि नोकरीत वारंवार अडथळे येतात, अशी अनेकांची तक्रार असते. मेहनत, योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजन यासोबतच सकारात्मक दिशा देणारी आध्यात्मिक साधना उपयोगी ठरते. हिंदू धर्मात भगवान गणपती बाप्पा यांना विघ्नहर्ता, बुद्धीचे अधिपती मानले जाते. कोणतेही नवीन कार्य गणपतीच्या आशीर्वादाने केले जाते. गणपतीचे नियमित उपासना केल्यास बुद्धी प्रखर होते, मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता, आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थी आणि नोकरीची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही उपासना अत्यंत सोपी आणि फलदायी मानली जाते. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी गणपतीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि देवासमोर 2 मिनिटे शांत बसून ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणावा आणि पूर्ण लक्ष गणपतीच्या चरणी केंद्रित करावे. हा नियमित जप केल्यास मन स्थिर होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा श्लोक अभ्यास सुरू करण्यापूर्वी म्हणावा. हा श्लोक म्हणण्याची ही सवय अभ्यासाची सवय करून देते. गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्यास बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते. दुर्वा अर्पण करण्याचा हा उपाय चतुर्थी किंवा बुधवारी केल्यास शुभ मानले जाते. तसेच अभ्यासाच्या टेबलवर गणेशाचा फोटो ठेवावा आणि अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या फोटोला नमस्कार करून अभ्यासाला सुरुवात करावी. त्याबरोबरच पालकांनी मुलांवर दबाव न टाकता प्रोत्साहन द्यावे. अभ्यास सुरू करण्यापूर्वी मुलांसोबत गणेश मंत्र म्हणावा. पालकांनी चांगल्या सवयींसाठी मुलांचे कौतुक करावे. नोकरीत यश मिळवण्यासाठी तसेच नोकरी शोधताना वारंवार अडचणी येत असतील तर बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. हिरवे मूग किंवा हिरवे फळ दान करावे व 21 वेळा गणेश मंत्र जप करावे. मुलाखतीला जाताना त्या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि घरातून निघताना गणपतीच्या फोटोला नमस्कार करावा. मुलाखतीत आत्मविश्वास आणि शांत बुद्धी यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करावी. दररोज किंवा आठवड्यातून एकदा गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्रात गणपतीचे ज्ञान, शक्ती यांचे स्वरूपाचे वर्णन केले आहे. बुधवारी सकाळी अथर्वशीर्ष पठण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जर दररोज गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा बुधवारी गणपती अथर्वशीर्ष अवश्य पठण करावे. यामुळे नोकरीमध्ये येणाऱ्या ज्या कोणत्या अडचणी असतील त्या दूर होतील. तुम्ही यातील कोणताही एक उपाय मनापासून करा. अभ्यास आणि नोकरीमध्ये यश हमखास मिळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.